नमस्कार. बऱ्याच विषयांवर व्हिडिओ करणं आणि आपल्याला जास्तीत जास्त आरोग्याच्या संदर्भात माहिती देणं हे या शाकल्य कट्टा ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी गेले 2 ते 3 वर्ष करतोय. ज्या ज्या लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या लोकांचे शतशः धन्यवाद. त्याचबरोबर बरेचसे आपले चॅनलचे मेंबर्स व्हायला लागलेले आहेत. एखाद दुसरा व्हिडिओ मी मेंबरसाठी पण एक्सक्लुझिव्हली मेंबरसाठी टाकत असतो आणि जर का तशी डिमांड त्यांनी केली तर त्या पद्धतीचा व्हिडिओ त्यांना प्राप्तही देखील होऊ शकतो. पण विशिष्ट डिमांड त्यांनी जर का कॉमेंटच्या माध्यमातून मला केली तर जास्त चांगलं राहील. बाकी जनरल लोक सुद्धा बरेचसे कॉमेंट्स करत असतात, त्याच्यावर मी व्हिडिओ टाकत असतो. आजच्या व्हिडिओची डिमांड अशी आहे की आम्हाला त्वचा विकारांवर असं काही ना काहीतरी कॉन्क्रीट एखादा औषध सांगा की तो त्वचा विकार होऊ नये आणि जर का किरकोळ काही त्वचा विकार झालेला असेल तर तो पूर्णतः बरा व्हावा अशा दृष्टीने काही सांगता येईल का? त्याचबरोबर कांती काही तेजपुंज होईल, कांतीचं तेज वाढेल, चेहऱ्यावरचं तेज वाढेल, अशा पद्धतीचं काही औषध तुम्ही सांगाल का? अशी एक डिमांड लोकांच्याकडनं आल्यामुळं मी आजचा व्हिडिओ आपल्याला त्यावरती करणार आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्ये. आपण पाहतात शाकल्य कट्टा. 1 चमचा पावडर, विषय असा मी निवडलेला आहे की 1 चमचा पावडर सर्व त्वचा विकारांवर मात करू शकते. आता अशी कोणती पावडर आहे त्या संदर्भात मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. त्याआधी त्वचा म्हणजे काय आणि त्वचा विकार का उद्भवतो ह्या संदर्भातली मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्वचा जी आहे आपल्या शरीराचं जे कातड ज्याला म्हणून मराठी भाषेमध्ये, तर हे कातड रक्त आणि मांस या 2 धातूंपासून बनतं. हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. रक्त आणि मांस हे 2 धातू आहेत. शरीरामध्ये एकंदर 7 धातू, रस, रक्त, मांस, अस्थि, मज्जा, मेद, शुक्र हे सगळे 7 धातू आहेत. त्यामध्ये रक्त आणि मांस या धातूपासून त्वचा बनते. आता रक्त आणि मांस हे धातू जर का तुमचे चांगले पुष्ट असतील, चांगल्या स्थितीमध्ये असतील, प्राकृत असतील तर त्वचा सुद्धा ही प्राकृतच राहते, चांगलीच राहते. मग हे 2 धातू जे चांगले राहण्यासाठी आवश्यकता काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं आतलं जी भट्टी आहे पोटाची, थोडक्यात म्हणजे एलिमेंटरी ट्रॅक्ट आहे, जी पचन संस्था आहे, ती पचन संस्था तुमची शुद्ध पाहिजे. पोट हे व्यवस्थित असलं पाहिजे आणि पोट जर का व्यवस्थित नसेल तर त्वचा विकार संभव होतात. म्हणजे काही ना काहीतरी पोटामध्ये गडबड आहे हे तुम्हाला त्वचेवर दिसायला लागतं. जसं आता आम्ही म्हणतो की तोंड आलं म्हणजे पोटामध्ये काही गडबड आहे. कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टंग इज अ मिरर ऑफ ॲब्डोमेन. जीभ हे पोटाचा आरसा आहे, तशी त्वचा ही सुद्धा तुमच्या पोटाचा आरसा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणून आतल्या आतड्यातली शुद्धी आणि रक्तमांस पर्यायानं चांगलं प्राकृत राहण्यासाठी जे औषध आहे ते मी तुम्हाला आज सविस्तर सांगणार आहे. तर त्याच्याकडे महत्वाचं प्रिन्सिपल असं आहे की तुमची त्वचा ही त्या माध्यमातूनच व्यवस्थित राहणार आहे. जर तुमचं आतड्यातलं तर स्वच्छ असेल तर. आता हे कुठलं औषध आहे? तर ते औषध आहे अविपत्तिकर चूर्ण. अविपत्तिकर चूर्ण नावानं बाजारामध्ये कोणत्याही आयुर्वेदिक औषध दुकानामध्ये हे चूर्ण प्राप्त होऊ शकतं. हे तुम्हाला किती घ्यायचंय? रोज 1 चमचा. केव्हा घ्यायचंय? रोज रात्री घ्यायचंय. रात्री तुम्ही जेवणा आधी घ्या किंवा जेवणानंतर घ्या, दोन्ही वेळाही चालतं. पण शक्यतो जेवणानंतर थोड्या वेळानंतर, जेवण झाल्यानंतर थोड्या वेळानं तुम्ही हे घ्यावं असा क्रम आहे.
आता जेवणानंतरचा काल का सांगतोय मी तुम्हाला, तर त्याला व्यानोदान असं काल म्हणतात. आणि जेवणाच्या आधीचा काळ आहे तो अपान काळ आहे. आपल्याला व्यानोदान काळामध्येच हे काम त्या औषधाकडनं अपेक्षित आहे. व्यानोदान काळ ह्याचा अर्थ असा आहे की व्यान आणि उदान या दोन वायूवर हे काम होतं. व्यान हा संपूर्ण शरीरावर काम करतो, संपूर्ण शाखांमध्ये काम करतो. म्हणून त्या शाखांमध्ये सुद्धा शुद्धी होणं अतिशय महत्वाचं असल्यामुळं व्यानोदान, उदान म्हणजे बेंबीपासूनचा, छातीपासूनचा वरचा भाग, त्याला उदान भाग असं म्हणतात. मी वरचा भाग त्याला उदान वायूचं राहण्याचं ठिकाण जे आहे ना ते आहे. म्हणजे एखादी ढकलण्याची क्रिया, एखादी पुश करण्याची क्रिया ही उदान वायूमुळे घडत असते. त्यामुळे व्यानोदान काळ हा जेवणानंतर रात्रीच्या वेळेला तुम्ही हे चूर्ण प्राशन करायचंय. कसं घ्यायचंय, तर चूर्ण तोंडात टाका, लागायला अतिशय चांगलं लागतं ते. अजिबात त्यामध्ये कडवटपणा वगैरे जास्त काही नसतो. साधारण तुरट असं असतं, साधारण मधुर पण लागतं लागायला. आणि ते खाल्ल्यानंतर थोडस तुम्ही कोमट पाणी घेतलं तरी चालेल किंवा साधं पाणी घेतलं त्याच्यावर तरी चालण्यासारखं आहे. आता ह्याचं मूळ का हे घ्यायला सांगितलेलं आहे, तर हे चूर्ण सातत्यानं तुम्ही जर सेवन केलं तर तुमच्या शरीरामध्ये जे पित्त काम करतं ते प्राकृतरित्या काम करतं. म्हणजे प्राकृत पित्ताची निर्मिती करणं हे याचं काम आहे. ज्या वेळेला पित्त विकृत व्हायला लागतं त्यावेळेला ते वेगवेगळे त्याचे जे काही दोष आहेत पित्ताचे ते त्याच्या रक्तामध्ये व मांसामध्ये उतरू शकतात. त्यामुळे प्राकृत पित्त तयार होणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्याचबरोबर दूषित पित्त जे आहे तुमच्या शरीरामध्ये साठलेलं, हे दूषित पित्त शरीराच्या बाहेर घालवतं हे औषध. हळीपत्तीकर चूर्ण दूषित पित्त शरीरातनं बाहेर घालवतं. आता हे कसं घालवतं, तर विरेचनामार्फत घालवतं. म्हणजे संडास वाटे पोट साफ होऊन ते दूषित पित्त बाहेर जातं. त्याचबरोबर आतड हे स्वच्छ राखतं. त्यामुळं अभ्यंतर सूची ही सुद्धा ह्याच्यामध्ये साध्य होते. परिणामी काय होणार आहे, तर धातूंचं पोषण चांगलं होणार आहे. जर का आतमध्ये प्राकृत पित्त असेल तर पचन चांगलं होईल. पचन चांगलं झालं की धातूंचं पोषण चांगलं होईल. त्यानंतर आणखी एक मी तुम्हाला औषध सांगणार आहे, ते त्याच्या जोडीला तुम्ही घेतलं तर अतिशय चांगला उपयोग होतो. ते औषध आहे महामंजिष्ठादी काढा. हा सुद्धा सर्व आयुर्वेदीय स्टोअर्स मध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही कंपनीचा घेतला तरी चालेल. जी कंपनी नोन कंपनी आहे, ज्या कंपनीचं तुम्ही आधी औषध वापरलेलं आहे किंवा तुमचा वैद्य जे रेकमेंड करेल त्या कंपनीचं तुम्ही घेऊ शकता. तर ते महामंजिष्ठादी काढा तुम्ही घ्यायचा. कसा घ्यायचा आहे, तर सकाळी 4 चमचे आणि संध्याकाळी 4 चमचे. आता 4 चमचे म्हणजे किती असं प्रश्न विचारतात बरेचसे लोक. तर 20 मिली म्हणजे 4 चमचे, एक चमचा म्हणजे 5 मिली. आणि हे औषध 4 चमचे व 4 चमचे पाणी असं मिक्स करून जेवणानंतर, सकाळच्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही घ्यायला हरकत नाही. आता हे का घ्यायला सांगितलंय, तर रक्त शुद्धी करणं हे महामंजिष्ठादी काढ्याचं अतिशय चांगलं काम आहे. आता ही रक्तशुद्धी आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकदृष्ट्या घडत असते. कुठं घडत असते, तर यकृतात घडत असते. पण त्या यकृताला मदत करणं, त्या यकृताचं कार्य सुधारणं, त्याचबरोबर तुमच्या किडनीचं कार्य सुधारणं आणि पर्यायानं रक्ताची शुद्धी करणं हे ह्या औषधाचं प्रधान काम आहे. त्यामुळं अविपत्तिकर चूर्ण रात्री 1 चमचाभर आणि महामंजिष्ठादी काढा सकाळी आणि संध्याकाळी 4-4 चमचे 2 वेळा जेवणानंतर तुम्ही जर घेतला तर निसंशय तुमचे कातडीचे किरकोळ कुठलेही आजार असू देत किंवा गंभीर सुद्धा आजार असतील, तुमचे डॉक्टरांचे काही औषधं चालू आहेत आणि त्याच्या जोडीला जर तुम्ही हे औषध घेतलं तर निश्चित तुम्हाला ह्या औषधाचा अतिशय चांगला फायदा होणार 100%. इव्हन एवढ्या औषधावर सुद्धा तुम्हाला स्किन डिसीज एखादा पूर्णतः बरा करता येऊ शकतो. फक्त याचा पिरियड किती आहे, किती दिवस तुम्हाला घ्यायचे, तर 3 ते 6 महिने सलग तुम्ही हे औषध घेतलं गेलं पाहिजे.
म्हणजे मग त्याचे डिझायर्ड इफेक्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आतडं साफ होतं, रक्तदूषण आणि पर्यायानं प्राकृत पित्त तयार होतं. प्राकृत पित्त तयार झाल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये चांगलं रक्त व मांस यांची निर्मिती होत असते. त्याचबरोबर काही जणांनी व्हिटॅमिन ए आणि डी ज्यांच्यामध्ये डिफिशियन्सी असेल, ए आणि डी ची डिफिशियन्सी असेल, त्या लोकांनी ए आणि डी ह्या गोळ्या सुद्धा त्याच्या जोडीला घ्यायला हरकत नाही. ह्या व्हिटॅमिनच्या गोळ्या तुमच्या कुठल्याही मेडिकलमध्ये मिळू शकतात. तुम्ही त्या मागितल्या तर ते तुम्ही घेऊ शकता. आता हे किती दिवस घ्यायचे व्हिटॅमिन ए आणि डी? हे 3 महिने तुम्ही साधारणपणे घ्या. ह्याच्यापेक्षा जास्त घेण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यामुळं 3 महिने व्हिटॅमिन ए आणि डी ह्याच्या जोडीला घेतलं, अधिक चांगले परिणाम तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळू शकतात. तर ही जी त्वचा दृष्टी आहे तुमची झालेली, कुठलीही त्वचा विकार असेल किंवा काही ना काहीतरी त्वचेचा प्रॉब्लेम तुम्हाला जर जाणवत असेल, तर तुम्ही हे औषध घेतल्यानंतर निःसंशय तुम्ही ह्याच्यातनं मुक्त व्हाल. जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल, तर तुम्ही अनेकांना ही माहिती शेअर करा आणि शाकाले कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.